आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। अंदरसूल येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा येवला लासलगाव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। सुमारे 1,19,00,000 केंद्रीय निधीतून ही इमारत उभारण्यात आली आहे। येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 4 उपकेंद्र अंतर्गत 17 गावातील व वाडी वस्त्यांवरील नागरिकांना आरोग्य सेवा व ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात येते। मात्र येथील सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या इमारतीचे निर्लेखन करण्यात आल्याने केंद्र शासनाच्या प्राप्त निधीतून नूतन इमारत उभी राहिली असून त्या वास्तूचे लोकार्पण नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सरपंच लताबाई एकनाथ जानराव, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संभाजी पवार, किसनराव धनगे, मकरंद सोनवणे, महेश देशमुख, संतोष केंद्रे, देवीदास निकम, भाऊसाहेब कचरे, रंगनाथ वागचौरे, सुदाम सोनवणे, भागीनाथ थोरात, गोपीनाथ खैरनार, हरिभाऊ जगताप, जगन जगताप, संतोष खैरनार, मयूर सोनवणे, उज्ज्वल जाधव, अनिल सोनवणे, रतन बोरनारे, प्रकाश साबरे, संजय ढोले, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वैद्य, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री पवार, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी अशोक सारजळ, आरोग्य निरीक्षक दिनेश सोमवंशी, विजय नागरे, आरोग्य सेवक सेविका, आशा पर्यवेक्षक, आशा सेविका आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। न्यूज ब्युरो रिपोर्ट सागर पाठक। अंदरसूलची मुख्य नवीन इमारत तिचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, अशोकराव पवार, किसनराव धनगे, जगन्नाथ जगताप, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, रतन बोरनारे, हरिभाऊ जगताप, महेश देशमुख, लताबाई जानराव, भागीनाथ थोरात, संजय ढोले, प्रकाश साबरे, प्रांत तहसीलदार, बीडीओ, वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी, बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं तर हे आरोग्य केंद्र 93 मध्ये 1993 म्हणजे आता जवळपास जे आहे 32-33 वर्ष झाली आणि या केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये 17 गावं आणि 16 ग्रामपंचायती आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्राचे 4 उपकेंद्र जे आहे इतरत्र काम करतात आणि या सगळ्यांचे मिळून जे लोकसंख्या जी आहे 46,000 ही कमी जास्त लोकसंख्या आहे। पण असं असताना सुद्धा या गावामधलं हे उपकेंद्र जे आहे त्याला स्वच्छता, गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा, उत्कृष्ट व्यवस्थापन याबद्दल कायाकल्प पुरस्काराने 3 वेळा गौरवण्यात आलेले आहे। आरोग्य केंद्रात दररोज 80 पेक्षा जास्त बाह्य रुग्ण ओपीडी, दरमहा 1500हून अधिक ओपीडी, 50 ते 60 आंतररुग्ण म्हणजे। आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य।